रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज पण आपण सुंदर कोलशेतला एक फ्लॅट काढतोय। कोलशेतला एक खूप मोठी टाउनशिप आहे आणि त्या टाउनशिपमध्ये सगळ्या ॲम्युनिटीज सहित असणारा हा 2 BHK फ्लॅट असणार आहे। जर हे घर बघितलं तर साधारणतः 3 वर्ष जुनं घर असणार आहे। घरात जर तुम्ही बघितलं तर पेंटिंग डेंटिंगचं काम नक्की असणार आहे आणि तिथेच हा बघा प्रॉपर असा 2 बाल्कनी असणारा फ्लॅट असणार आहे, जो 2 BHK असणार आहे। जर बाल्कनीमधनं व्ह्यू बघितला तर तुम्हाला दोस्ती म्हणा किंवा मग इकडे कल्पतरू पार्क सिटी, किंवा जर तुम्ही खाली बघितलं तुमचंच हे 2 एकरचं असणारं फॉरेस्ट हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये, तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये नक्की मिळतं। ॲम्युनिटीज भरपूर आहेत, पण ही फॉरेस्ट एक चांगली संकल्पना आहे। तुम्ही घराच्या खाली उतरलात तुम्हाला तुमच्या घराच्या खाली एक फॉरेस्ट मिळतं आणि इथेच हा 730 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट असणार आहे। जर तुम्ही मेंटेनन्सचा विचार केला तर 7,000 रुपये मेंटेनन्स या फ्लॅटचा असणार आहे। आणि जर आपण घराच्या बाहेर पाय ठेवला तर हे बाकी ईस्ट आहे, हे ईस्ट आहे, आतमध्ये वेस्ट आहे। त्याच्यामुळं वारं म्हणा किंवा उजेड म्हणा घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा नक्की असणार आहे। आणि जर घर बघितलं तर समोर 2 घरं आहेत, ह्या साईडला 2 घरं आहेत आणि ह्या साईडला टोटल 6 फ्लॅट तुम्हाला एका फ्लोअरवरती मिळतील। लिफ्ट जर बघितलं तर 1 आणि 2, बिल्डिंग तशी जर बघितली तर ग्राउंड प्लस 30 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला पण फ्लॅट हायर फ्लोअरलाच आहे आणि विशेष म्हणजे हायर फ्लोअरला असूनसुद्धा तुमच्या घराच्या बाजूला तुम्हाला खूप मोठा असं रेफ्युजीचा फ्लॅट पण खरं आहे। म्हणजे तुम्ही याच्यात सकाळचं वॉकिंग बिकिंग जरी आतल्यात करायचं म्हटलं तरी करू शकता। एवढा मोठा रेफ्युजीचा फ्लॅट तुम्हाला तुमच्या घरामधनं वापरायला मिळतो। आणि जर रेफ्युजीमधनं तुम्ही इकडे जर बघितलं तर तुम्हाला तुमच्याच कॉम्प्लेक्समध्ये असणारं मंदिर म्हणा किंवा फुटबॉल ग्राउंड वगैरे हे सगळं तुम्हाला सुव्यवस्थित आणि नीटनेटकं तुमच्या घरामधनंच तुम्हाला दिसतं, पण ते आपल्या रेफ्युजी फ्लॅटमध्ये दिसणार आहे, आपल्या फ्लॅटमधून नसणार आहे। अशा पद्धतीचा खरं हा जो फ्लॅट आहे तो 2 BHKचा असणार आहे। आणि नंतर ज्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये ज्यावेळेला जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता आतमध्ये तुमची वेस्ट इंटी आहे। आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे एक असं व्यवस्थित स्टोरेज टाईप जागा इथे मिळते। आत त्याच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला एक L शेपमध्ये चांगलं प्रशस्त मोठं चांगल्या पद्धतीचं एक किचन मिळतं आणि त्या किचनच्या वरती जर तुम्ही बघितलं तर गॅसची पाईपलाईन तुम्हाला ऑलरेडी आलेली असणार आहे। आणि किचनचं स्टोरेज म्हणून तुम्हाला जर वापरायची म्हटलं तर एवढी मोठी जागा परत तुम्हाला इथं, म्हणजे किचनची साईज तुम्हाला 1 नंबर आहे, मोठी आहे, खूप चांगल्या पद्धतीची आहे। नंतर जर आपण किचनच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही जर आलात तर हा तुमचा चांगल्या पद्धतीचा हॉल असणार आहे। आणि हॉलकडनं जर तुम्ही हे बघितलं, हॉल असा मोठा हॉल तुम्हाला मिळतो आणि हॉलमधूनच जर तुम्ही इकडे जायचा विचार केला तर इथे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एक बाल्कनी मिळते। ही बाल्कनी अशी सुंदर आणि मोकळा व्ह्यू आहे, मात्र इथं काय तुमचा काही याला पुढं बिल्डिंग येण्याचे काही चान्सेस नक्की नसणार आहे। आणि नंतर जर इकडे बघितलं तर तुम्ही बघू शकता ह्या भिंतीला आपल्याला कलरची गरज आहे, हिताची कंपनीची आपल्याला एक AC मिळेल। इकडं तुमचं डायनिंगचा स्पेस आहे, एकदा हे पेंटिंग डेंटिंग जर केलं तर सुंदर होईल। आणि आता सगळ्या खिडक्या वगैरे ओपन केलं तर मस्त एकदम मोकळं वारं तुम्हाला घरामध्ये नक्की मिळतं। इकडं जर तुम्ही आला तर इथे तुम्हाला कॉमन बेडरूम आहे, याची साईज पण चांगल्या पद्धतीची मोठी नक्की असणार आहे। आणि परत ह्याच्यात जरी आलो आपण तर इकडे पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला जागा इकडनं मिळते। आणि तुम्हाला मात्र तुमच्या ह्या बेडरूममधनं क्रीक पण दिसतो आणि डोंगर पण दिसतो आणि बाकीचे बिल्डिंग्स पण दिसतात। अशा पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला ह्या बेडरूममधनं असणार आहे। इथे आपण आलो तर इथे तुम्हाला एक कपाट बनवण्यासाठी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची जागा दिलेली असणार आहे। बिल्डिंग सोसायटी झालेली आहे, बिल्डिंगला OC आहे, बिल्डिंगला CC आहे, त्या सगळ्या गोष्टी इथं आहेत। आणि नंतर तुम्ही इकडे जर आलात तर इथं तुम्हाला एक भगवंताचं मंदिर बनवण्यासाठी व्यवस्थित आणि मोठी जागा आहे। जर तुम्हाला मंदिर नसलं बनायचं तुम्ही स्टोरेज पण बनवू शकता। पुढं आल्यानंतर मात्र तुम्हाला इथे एक परत कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खूप मोठं नक्की मिळतं। आणि त्याच्या पुढे आल्यानंतर इकडे तुम्हाला तुमच्या इथे हे वॉशिंग मशीन आणि कपडे सुकवण्यासाठी परत सुव्यवस्थित आणि मोठी जागा पण इकडे दिली गेलेली असणार आहे। अशा पद्धतीचं हे तुमचं कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असणार आहे। आणि नंतर जर आपण बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर परत तुम्हाला इथे एक मोठं बेडरूम आहे। ह्या बेडरूमची साईज पण चांगल्या पद्धतीची आहे। जर ते बेडरूम सोडलं तर बेडरूमच्या ह्या साईडला जर आला तर इथे तुम्हाला कपाट लावण्यासाठी चांगली मोठी जागा आहे। अधिक वरती जर बघितलं तर हिताची कंपनीची AC पण तुम्हाला मिळते। नंतर जर तुमच्या ह्या साईडला आला तर इथं परत एक चांगल्या पद्धतीची तुम्हाला बाल्कनी दिले गेलेले असणार आहे। थोडक्यात तुम्हाला ह्या घरामध्ये 2 बाल्कनी दिल्या आहेत। ह्या बाल्कनीतनं मात्र तुम्ही जर बघितलं तर मग मात्र तुम्हाला काल्हेर कशिळीचा ब्रिज, मुंबई नाशिक रोडचा ब्रिज, क्रीक आणि डोंगर आणि दोस्ती हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं मात्र सुव्यवस्थित स्पष्ट क्लिअरली तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसतं। आणि नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला परत इथं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही अगदी मोठं आणि चांगल्या पद्धतीचं
इकडेही मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट असणार आहे. ज्या कोणी मंडळींचं बाल्कनीवाल्या फ्लॅट साईड इंटरेस्ट असेल, अम्युनिटीज पण पाहिजेत, ठाणा स्टेशनपासून 7.5 किलोमीटर अंतरावरती असणारा हा फ्लॅट आहे. आजूबाजूचा मेट्रोचा विचार केला तर मानपाडा मेट्रो, कापूरवाडी मेट्रो आणि बाळकूम मेट्रो अशा 3 मेट्रोला तुम्हाला इकडून संपर्क आहे. जवळ आहे, आरमॉल जवळ आहे, डीमार्ट जवळ आहे, हायलँड हॉस्पिटल जवळ आहे. खाली जर कॉम्प्लेक्सच्या खाली गेला तरी बँक, हॉटेल्स, डॉक्टर्स, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम गेटवरतीच मिळतात. एक कार पार्किंग कव्हर्ड मिळणार आहे. अशा पद्धतीचं हे तुम्हाला मल्टी लेवल कार पार्किंग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते गेटवरती असणार आहे. आणि आतल्यात तुम्हाला फिरायला गाड्या बड्या बग्गी सिस्टम खरं ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट असणार आहे. जर कोणा मंडळींना हा फ्लॅट बघायचा असेल, घ्यायचा असेल, आम्हाला संपर्क करा, आम्ही हा फ्लॅट दाखवू शकतो. राहिला प्रश्न इथे पैशांचा, म्हणजे किती रुपयाला हा फ्लॅट आहे. तर हे जे मालक आहे, ह्या मालकाने आत्ता कोट करताना 1,28,00,000 रुपये कोट केलेली किंमत आहे. त्याच्यात ते थोडंफार निगोशिएबल नक्की करतील. बाल्कनीवाला फ्लॅट आहे, 2 बाल्कन्यावाला फ्लॅट आहे. त्याच्यामुळे ह्या मालकाने 1,28,00,000 मध्ये थोडंसं निगोशिएशन करण्याचा नक्की प्रयत्न आपण करू शकतो. अशाच पद्धतीने नवे जुने आणि वेगळे घरं दाखवण्याचा रोज आपला कार्यक्रम चालतो. आपल्याला जर आवडलं तर फोन करा, नाही आवडलं तर फोन नाही केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. माझं काम आहे दाखवणे, मी दाखवायचं काम रोज करतो आहे. पण सपोर्ट करा तेवढा. जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त लोकांनी व्ह्यू करा, जागेवर बसून घरं बघा. विनाकारण गाडी फिरवण्यापेक्षा पहिलं ह्याच्यावरती सगळा अभ्यास करा, त्याच्यानंतर काय बघायचं ते सांगा, ते दाखवण्यात नक्की येईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.